नमस्कार, मयुरी रेसिपी व्लॉग मध्ये स्वागत करत आहे। कशा आहात सर्व? मजेत ना? आज आपण बघणार आहे आंबा मोदक, म्हणजे उकडीचे आंबा मोदक बनवणार आहे। तर त्यासाठी आपण पीठ आहे ते थोडे वेगळ्या पद्धतीने म्हणजे उकड काढणार आहे। तर ती कशा पद्धतीने करायचे तर ते आपण बघायचे आणि काही टिप्स सांगितलेले आहेत मी यामध्ये, तर त्या पण नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचे मोदक आहे ते अगदी मऊ लुसलुशीत पहिल्याच प्रयत्नामध्ये एकदम असे भारी होतील। तर चला आपण आता सुरुवात करूया। मी आंबे मोहर तांदूळ स्वच्छ धुवून चांगलं असं सुकून एक दिवस मी असं पूर्ण फॅन खाली सुकून तांदूळ हे चांगलं असं दळून आणलेलं आहे गिरणीतून। असं हे बघा एकदम बारीक असं दळून आणायचंय आणि साह्याने तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता। मिक्सरमध्ये बारीक करण्याची पद्धत म्हणजे आपण नारळाच्या फोडी करायच्या, म्हणजे तोडायचं खोबरं आणि जे पाठीमागचा जो काळसर भाग असतो तर तो आपण चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायचा आणि मग त्याचे स्लाइस करून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता। ती पद्धत थोडी म्हणजे जास्त मोठी वाटते, म्हणून तर मी विळीच्या सहाय्याने इथे नारळ मी खवून घेतलेले आहेत। आपल्याला पाणी लागणार आहे उकड काढण्यासाठी मोदकाची। इथे गूळ घेतलेला आहे, गूळ घ्यायचं आपल्याला, काळं गूळ घ्यायचंय आपल्याला मोदकाचं सारण करण्यासाठी, म्हणजे त्याने कलर आपल्या मोदकाच्या सारणाला एकदम मस्त असा येतो। अगदी 1-2 चिमूट मी मीठ घेतलेलं आहे मोदकाच्या आपल्याला उकड करताना आपल्याला घालायचं याच्यामध्ये, त्यासाठी। तिथे वेलची पावडर घेतलेली आहे मी अर्धा चमचा, 1 ते 1.5 चमचा मी खसखस घेतलेली आहे आणि आपली मोदकाची उकड आहे जी पांढरी शुभ्र अशी होण्यासाठी मी इथे दूध घेतलेले आहे, गाईचं दूध घेतलेलं आहे 1 वाटीवरून। आणि इथे मी आमरस केलेला आहे, हे बघा मे महिन्यात हे आमरस केलेले आहे। घरचे आंबे, आमचा हापूस आंब्यांचा रस मी असं वर्षभर असं साठवून ठेवते, एकदम असा मस्त असा आमरस आहे। बघू शकताय अगदी फ्रेश असल्यासारखा, कुठेही काळा पडलेला नाही। याची पण व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे आमरसची, कसा स्टोअर करावा त्याची। तर ही आपली आता ही आमरसचे आपण मोदक बनवणार आहे, आंबा मोदक बनवणार आहे। तर चला आता आपण सुरुवात करूया। आणि इथे लागणार आहे आपल्याला गाईचं तूप, गाईचं तूप लागणार आहे, मस्त असं रवाळ दाणेदार असं गावरान तूप आहे, मस्त अगदी बघू शकताय। तर आता हे आपल्याला तूप लागणार। आता आपण उकड काढून घ्यायचे। बघा इथे मी आंब्याचे असे तुकडे असे करून ठेवलेले आहेत फ्रीजरमध्ये, हे मस्त असे झालेले आहेत। आता ह्यातले पण आपण हे आपली मोदकाची उकड होईपर्यंत हे नॉर्मल टेम्परेचरवरती येईल तोपर्यंत आपण मोदकाची उकड करून घेऊया। आणि ह्याचे मग नॉर्मल टेम्परेचरवरती आलं की मग आपण हे मोदकाच्या सारणामध्ये आंब्याचे थोडेसे स्लाइस असे करून टाकूया, म्हणजे मोदक खाताना मस्त असे होईल, गणपती बाप्पा पण खुश होईल। अगदी आंब्याचे मोदक आपण ह्या सीझनमध्ये आपण करतोय मस्त असे। आवडीप्रमाणे इथे काजू घेतलेत, बदामचे स्लाइस घेतलेले आहेत, मनुके घेतलेले आहेत आणि पिस्ता घेतलेले आहेत। तर ह्याचे स्लाइस इथे आपण कुकरमध्ये उकड करणार आहे मोदकाचे बी आपण। तर इथे मी अर्धा तांब्याच पाणी घातलेलं आहे, अर्धा तांब्यात ठेवून दिलेलं आहे पाणी मी। आता हे आपल्याला चांगलं उकळी आणून द्यायचे, यामध्ये मीठ घालायचं आपल्याला, चांगली उकळी आणून द्यायचे पिठाला आपले पाण्याला। आणि मोदकाची उकड चांगली मऊ अगदी होण्यासाठी त्यासाठी 1 चमचा तूप घालते मी यामध्ये, आणि मस्त अशी चमकदार अशी आपली मोदकाची हे आहे ना उकड, ते एकदम अशी भारी होते। आणि एकदम पांढरी शुभ्र मोदक होण्यासाठी आपण यामध्ये दूध घालणार आहे मस्त। आता ह्याला आपण 1 उकळी आणून द्यायची आहे। इथे आपले दुधाला उकळी आलेली आहे, तर ह्याच्यामध्ये आहे ना आपण आता आंब्याचा रस घालायचा आहे याच्यामध्ये। इथे मी साधारण 2 ते 2.5 चमचे आंब्याचा रस घालते आणि हे पीठ घालून घ्यायचं आपल्याला लगेच। हे पीठ घालून घ्यायचे आणि लाटणीच्या सहाय्याने आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचे। हे बघा मस्त असा आंब्याच्या रसाचा आहे ना त्याला कलर येतो पिठीला आपल्या, म्हणजे मोदकाची उकड आहे ती। हे बघा अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आपल्याला। आणि आता यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला, आणि झाकण ठेवून द्यायचं आपल्याला सारण होईपर्यंत। अगदी 10 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवून देऊया। तर इथे आता आपण मोदकाचं सारण करून घेऊया। तर यासाठी मी एक चांगलासा 1 मोठा चमचा भरून असं तूप घातलेलं आहे, क्रंचीनेसपणा येतो आणि मोदकाला मस्त असा आपण मोदक खाताना आहे ना ते दाताखाली येतात, एकदम भारी लागतंय। आता हे आपण मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं आपण चांगले भाजून घेऊया। आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे। इथे मस्त असं आपले
काजू बदाम असे भाजून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. आता इथे आपण त्याच तुपामध्ये खवलेलं खोबरं आहे ते घालून घेऊया. अगदी बारीक असं खवलेलं आहे, बघू शकता. आता हे आपण खोबरं येते 1-2 मिनिटासाठी परतून घेऊया. हे बघा 2 मिनिटं झालेली आहेत परतून, एकदम सुकं झालेलं आहे. आता आपण यामध्ये खसखस घातलेली आहे, ही भाजूनच ठेवलेली आहे खसखस, तर ती घालायची आपण यामध्ये. आणि आता आपण यामध्ये गूळ घालणार आहे. मी काळा गूळ घ्यायचा आहे, अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अजून घालायचं आपल्याला. पहिले हे मिक्स करून घेऊ, नंतर मग परत अजून अर्धी वाटी घालून घ्यायचं आहे. कारण 4 वाटी खोवलेलं खोबरं आहे, तर त्याच्यासाठी 1.5 वाटी मी हे गूळ घेतलेला आहे. हे बघा आपण हे थोडंसं परतून घेऊ. आणि मग त्यामध्ये अजून मी गूळ घालून घेतलेला आहे. आणि कलर बघा काय भारी आलेला आहे एकदम. आता यामध्ये आपण आमरस घालायचा आहे. आणि आता मस्त असं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे बघा मुसकाचं सारण आपलं मस्त असं झालेलं आहे. आता गॅस बंद करते मी. एकदम मोकळं सुटसुटीत असं झालेलं आहे. थंड झाल्यावर अजून हे मोकळं होईल. आणि कलर बघा मस्त आलेला आहे मोदकाच्या सारणाला. ते जायफळ घेतलेले आहे, तर हे जायफळ आपण तोडून घेऊया. मस्त असं हे जायफळचं आहे ना, सुगंध एकदम भारी येते सारणाला. हे बघा आता हे जायफळ आपण ह्यातली एवढी पाव आहे ती किसून घालूया. आता आपण ही जायफळ आहे ती किसून घालूया याच्यावरती. जायफळ किसून घातली ना तर एकदम असा सुगंध त्या जायफळीचा उतरतो यामध्ये. आणि आपण वेलची पावडर घालूया. गॅस बंद केलेला आहे. आणि यातले आपण काही ड्रायफ्रूट्स घालूया. आता हे आपण सारण आहे ते सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे घातलेले आहेत ते मिक्स करून घेऊया. आपली कुकरमधून काढून घेतलेली आहे, अशी कोरडी झालेली आहे. तर आता आपण थोडासा पाण्याचा हात लावून थोडं आपण हे मळून घेऊया चांगलं असं. आणि हे बघा आता पीठ हे चांगलं असं मळून झालेलं आहे. आता आपण तुपाचा हात घेऊन हे करायचं आहे, परत एकदा असं मळून घ्यायचं आहे. आणि अगदी 2 ते 3 चमचे मी पाणी घातलं आहे यासाठी, पीठ मळण्यासाठी. अगदी मस्त असं हे पीठ आपलं उकड करून झालेली आहे मोदकाची. आता मी परत एकदा मळते आणि हे करते. वाटीच्या साहाय्याने वगैरे काय केलं नाही मी, हाताने डायरेक्ट मळलंय पीठ. आणि कुठेही गुठल्या वगैरे झालेल्या नाही, दिसत नाही ते. तर आता आपण थोडा तुपाचा हात घेऊन हे पीठ आता आपण परत एकदा मळून घेऊया आणि मग मोदक करायला सुरुवात करूया. इथे मी अर्धा चमचा तूप घेतलेलं आहे, तर आपण हे तूप लावून मस्त असं हे पीठ मळून घेऊया परत. हे बघा अगदी मऊ असं झालेलं आहे आणि कुठेही चिकटलं नाही, काय नाही. आता हे आपण आहे ना ते ओल्या कपड्याने झाकून ठेवूया, म्हणजे कडक होणार नाही आणि सुकणार नाही पीठ. आणि इथे मी हळदीची पानं घेतलेली आहेत, हळदीच्या पानात शिजवणार आहे. आणि आमच्या इकडे गावाला आहे ना कोकणात, हळदीच्या पानातच मोदक शिजवतात. एकदम भारी असा सुगंध येतो हळदीच्या पानांचा. काही जणांना आवडतात, काही जणांना नाही आवडत, पण आमच्या इथे हळदीच्या पानामध्ये मी करते. तर इथे मी हळदीचे पानं घेतलेले आहेत. हे बाजूचा कोपरा आहे तो कट करते आणि हा पण असं हे कट करते, म्हणजे चाळणीमध्ये ठेवायला मला बरं पडेल. अशा पद्धतीने मी हे कोपरा बाजूचा आणि हे कट करते आणि चाळणीमध्ये ठेवून देते. इथे चाळणीमध्ये मी हे हळदीची पानं आहेत ती अशी लावून घेते, म्हणजे खाली मोदक आहेत ते आपले चिकटणार नाहीत. अशा पद्धतीने मी हे लावून घेतलेत. आता यावरती आपण मोदक करून ठेवून द्यायचे. आणि इथे मी हे पण करायला ठेवले, पाणी पण उकळी काढण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि गॅस आहे तो एकदम बारीक केलेला आहे मी. हे बघा गॅस एकदम बारीक केलेला आहे, म्हणजे आपले मोदक होईपर्यंत, ही चाळण होईपर्यंत आपलं हे पाणी उकळतं होईल. आणि मोदक करताना आपण इथे मी मोदकाचं पीठ असं आपण उकड घेतलेली ते झाकून ठेवलं आहे ओल्या कपड्याने. तर आता आपण हे बाजूला ठेवून देऊया. आपण लिंबाच्या आकार एवढा गोळा घ्यायचा
आणि असं मळून घ्यायचं आहे बघा. कुठेही चीर वगैरे पडत नाही, म्हणजे आपली पिठाची उकड आहे मोदकाची ती चांगली अशी मळली गेलेली आहे आणि मस्त अशी उकड झालेली आहे. जर बाजूने जर आपला या पिठाच्या गोळ्याला जर कडा आल्या तर मग समजायचं पीठ अजून आपल्याला मळायची गरज आहे, पण हा आपला पीठ व्यवस्थित झालेला आहे. आणि आता आपण पिठाची आपण हे कशी करायची, पारी कशी करायची ते तुम्हाला सांगते. इथे पीठ घेतलेलं आहे मी तांदळाचं, तर इथे असं आपण हाताने लावून घ्यायचं हाताला आणि असं हे अंगठा येतो मधोमध ठेवायचा आणि असं आपण हे करायचे, म्हणजे वाटी तयार करायची आपल्याला एक प्रकारे अशी खोलगट अशी वाटी करायची, किंवा तुम्ही लाटण्याने लाटू पण शकता, म्हणजे पोलपाट लाटण्यावरती. आणि अशा प्रकारे आपण ही खोलगट वाटी अशी करून घ्यायचे. जर चिकटत असेल तर तेल, तूप किंवा पाण्याचा हात घ्यायचा. मी पिठाचा हात घेत आहे. एकदम अशी पातळ पारी करून घ्यायची बाजूनी असा, थोडंसं मध्ये जाड ठेवायचं. आपण हे 11 पाकळ्यांचे मोदक बनवतो आणि आपण ह्याच्यामध्ये ज्यात फूल असतं त्याप्रमाणे पण मी मोदक शॉर्ट अपलोड केलेली आहे, तर ती पण बघा, ते पण तुम्हाला दाखवते तर ते कसं करायचंय ते. हे मस्त मोठी मी पारी अशी गोल अशी वाटीसारखी केलेली आहे. हे बघा मस्त अशी झालेली आहे, सुटीत झाले. मग अशी थोडंसं ओलं होतं, आता बघा सुटीत झालंय. कलर बघा काय. तर आपण यामध्ये मी 1 चमचा मी सारण भरलेलं आहे. आता आपण पाकळ्या करून घेऊया. हे बघा ते चंपाकळी आपण पारिजातकाचे फुलं आपण बघतो, तर ते मोदक केलेले. तर हे बघा ही जी आपली ही आहे ना पाकळी आहे ना, तर इथेच आपण असं खाली असं हलक्या हाताने असं दाबायचं. हे बघा अशा प्रकारे हे जिथे जिथे आपण पाकळ्या केलेल्या आहेत ना तिथे तिथे असं आपण दाबत जायचंय अशा प्रकारे. अगदी असं हलक्या हाताने असं दाबायचंय. असं हा झाला आपला मोदक. हे बघा कसा मस्त दिसतोय, एकदम गुबगुबीत असा मोदक दिसतोय. आणि आता आपण इथे सारण भरून घेतले आणि आता आपण ही 2 बोटं खाली आणि हा 1 बोट मधोमध असं आपण हे या प्रकारे आणि खालपर्यंत आपल्याला ही पाकळी आहे ती अशी दाबून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे. तर आपण जवळ असं आपण करून घेऊया, पाकळ्या काढून घेऊया, म्हणजे मोदक अगदी सुबक आणि रेखीव दिसतो. हे बघा किती झाल्यात, 5 झाल्यात आपल्या ह्या पाकळ्या. 6 7 8 अगदी खालपर्यंत मी हे आपली जी कळी आहे ती मी खालपर्यंत हे केलेली आहे. हे बघा अशा प्रकारे. आता आहे ना आपण एकाच डायरेक्शनली असं आपण हे करून घ्यायचे, म्हणजे पाकळ्यात ना हे बघा ह्या अशा प्रकारे एकाच बाजूने करून घ्यायचे. आणि आता आपण खालून उचलत जायचंय मोदक, खालून असा हळूहळू असा उचलायचा आहे. सारण जास्त भरलेलं आहे अशा प्रकारे. हलक्या हाताने आपण असं वर हळूहळू असं उचलत जायचं आहे आणि हे तोंड असे मोदकाचं असं बंद करायचं आहे आणि मस्त असं हे झालेलं आहे. आणि आता आपण आहे ना थोडंसं असं फिरवायचं आहे, म्हणजे पाकळ्या आहेत ना थोड्याशा अशा मोकळ्या होतील. हे बघा पाहिजे तर आपण अशा हाताने पण करायच्या. हे बघा अगदी सहज अशा ह्या पाकळ्या आपल्या हे होते. ते मोदक तयार झालेले आहे. आता आपण हा मोदक कोरडा होऊ नये म्हणून तर आपण पाण्यामध्ये थोडंसं डीप करून घ्यायचंय. हे बघा असं डीप करायचं फक्त पाण्यात मोदक आणि असं ठेवून द्यायचंय आणि ह्याच्यावरती आपल्याला ओला कपडा ठेवून द्यायचा, म्हणजे बाकीचे मोदक होईपर्यंत आपला हे मोदक आहेत ते सुकणार नाहीत. आता आपण बाकीचे मोदक तयार करून घेऊया. चंपाकळी मोदक आपला पारिजातकाच्या फुलाप्रमाणे आपला हा मोदक तयार झालेला आहे. आता आपण हे उकडायला ठेवायचे. मस्त असे मोदक झालेले आहेत, बघू शकताय एकदम भारी असे. आणि कळी बघा एकदम अशी भारी आली आहेत. 13 पाकळ्यांचे हे मोदक झालेले आहेत. 11 करता 13 पाकळ्यांचे झालेले आहेत. आणि आता आपण हे उकड करण्यासाठी ठेवून देऊया. हे चांगलं उकडलेलं आहे. तर आता आपण हे हलक्या हाताने असं ही प्लेट आहे ती मोदकाची ठेवून देऊया. ह्याच्यावरती हळदीचं पान घालायचं तर घालू शकतो, पण मी आता घालत नाही, कारण खालच्या बाजूने आपण हे घातलेलं आहे म्हणून तर मी हे घालत नाही. तर आता आपण झाकण ठेवून देऊया. एक 10 मिनिटासाठी आपण हे वाफवून घ्यायचे मस्त असे मोदक. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया. मस्त असे
आपले मोदकांना चांगले वाफ आलेल्याने मस्त असे शिजले गेलेले आहेत. तर मोदक शिजलेत ते कसे बघायचे, तर हाताला जर चिपकत असले तर समजायचे मोदक शिजलेले नाही आहेत. तर हे बघा एकदम असे मोकळे झालेले आहेत, मोदक अजिबात चिपकत नाही हाताला. तर आता आपण हे मोदक काढून घेऊया. एवढे मोदक तयार झालेले आहेत. हे बघा आता मी हे उकळण्यासाठी ठेवून देते. हे दूध घेतलेलं आहे आणि मस्त साजूक तूप घेतलेलं आहे. तर आता आपण दूध घेतलेलं आहे आणि साजूक तूप घेतलेलं आहे. आता इथे हळदीचं पान आपण ठेवायचंय आणि याच्यावरती मोदक एक एक करून आपण ठेवून देऊया. मस्त असे मोदक आकार बघा काय भारी आलेले मोदकाला आणि पाकळ्या पण एकदम अशा मस्त अशा या हे झालेल्या आहेत. आणि तुम्हाला एक मोदक मी असा तोडून पण दाखवते. एकदम असे भारी मोदक झालेले आहेत. मोदकावरती आपण तूप घालायचंय आणि दुधात डिप करून असं खायचंय. मस्त असे मोदक होतात, म्हणजे लागतात आपल्याला खायला. तर आता मी तुम्हाला एक मोदक दाखवते तोडून. एकदम असं भारी. आता ह्याच्यावरती आपण तूप सोडायचंय आणि दुधात डिप करून मोदक खायचे. आवडली की नाही रेसिपी तुम्हाला ही आंबा मोदकची? कशी वाटली ती नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मयुरी रेसिपी लागला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.